या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया प्रीतमवर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की प्रीतम काय चाललंय तुमचं, तुम्ही मला मूवी दाखवतो म्हणून बाहेर घेऊन आलात आणि साधी तुम्ही मूवीची तिकीटंसुद्धा बुक केली नाही. तो शोसुद्धा हाऊसफुल होता. नेमकं काय करताय तुम्ही? आणि ते ऐकून प्रीतम म्हणू लागतो की अगं सॉरी प्रिया, माझ्या लक्षातच नाही राहिलं. पण तू काळजी करू नको, आपण कुठेतरी फिरायला जाऊयात किंवा मग बाहेर काहीतरी खाऊयात. पण प्रिया म्हणते की प्रीतम आता ना मला फक्त घरी जायचं आहे, कारण माझं हे सगळं करायचा अजिबात मूड नाही आहे. आणि ते ऐकून प्रीतम घाबरतो. तो प्रियाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ते त्याचं काही ऐकत नाही आणि सरळ गाडीत जाऊन बसते. तर इकडे प्रीतम आदित्यला कॉल करायचा प्रयत्न करत असतो, पण तोही त्याचा कॉल रिसीव करत नाही आणि मग शेवटी तो घाबरतच घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे पारू गार्डनमध्ये झोपाळ्यावर बसलेली असते आणि मग आदित्यही त्या ठिकाणी येतो. तो पारूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे पारू पळतच घरात येते. पण आदित्य तिच्या पाठोपाठ येतो आणि मग तो पारूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र पारू अचानक त्याला लांब ढकलते आणि मग त्यानंतर ती रडतच खाली मान घालते. आणि मग आदित्य तिला म्हणतो की पारू काळजी करू नको, तुझ्या परमिशनशिवाय मी तुला कधी हातही लावणार नाही. आणि ते ऐकून पारू विचारते की आदित्य सर खरंच ना? आणि त्यावर आदित्यही हो म्हणतो. तर पारू त्याच्याकडून तसं वचनही घेते. आदित्यही आनंदाने तिला वचन देतो, त्यामुळे पारू खुश होते. पण मग त्याच वेळी प्रिया त्या ठिकाणी येते आणि घर असं सजवलेलं पाहून तिला धक्काच बसतो. ती मोठ्याने प्रीतम असं ओरडते, त्यामुळे प्रीतमही त्या ठिकाणी येतो. तो खूपच घाबरलेला असतो. ते दोघेजण त्या सजवलेल्या घराकडे पाहत असतात आणि मग त्यानंतर ते दोघेजण घरात येतात. पण मग त्यावेळी प्रियाचा गैरसमज होतो. तिला असं वाटतं की ते घर प्रीतमनेच तिच्यासाठी सजवलं आहे. ती प्रीतमला म्हणू लागते की प्रीतम, मला आत्ता कळलं, तुम्हाला मला हे छान सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तुम्ही मला बाहेर घेऊन गेला होता ना? आणि ते ऐकून प्रीतम घाबरतच हो म्हणतो. तितक्यात मग आदित्य आणि पारू त्या ठिकाणी येतात. पारूने तिचे कपडेसुद्धा चेंज केलेले असतात. तर आदित्य नाटक करत प्रियाला विचारत असतो की प्रिया, तुला प्रीतमचं हे सरप्राईज कसं वाटलं? तर प्रिया म्हणत असते की आदित्य दादा, मला हे सगळं खरंच खूप आवडलं. आणि मग ती आदित्यचे आणि पारूचे आभार मानते. तिला असं वाटत असतं की त्या दोघांनी हे संपूर्ण घर सजवलं आहे प्रीतमच्या सांगण्यावरून, आणि त्यामुळे ती खूपच आनंदात असते. आणि मग ती प्रीतमवर चिडल्यामुळे ती त्याची माफीही मागते, त्यामुळे तोही खुश होतो. त्यानंतर मग आदित्य आणि पारू दोघेही जवळच्याच एका मंदिरामध्ये जातात. पारू आदित्यला म्हणत असते की आपल्या नात्याची सुरुवात आपण देवाच्या आशीर्वादाने करूयात. आणि मग ते दोघेही देवापुढे हात जोडून उभे राहतात. आदित्य म्हणत असतो की देवा, मला कधीच वाटलं नव्हतं की मी कधी कोणाच्या प्रेमात पडेल, पण आता मी खरंच पारूच्या प्रेमात पडलोय. पारू मला माझी लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे. आत्तापर्यंत तू प्रत्येक वेळी मला साथ दिली, आता मला ही गोष्ट आईला सांगण्याची सुद्धा ताकद दे. तर पारू ही मनाशी म्हणत असते की देवा, आदित्य सरांनी माझा स्वीकार करावा असा मोह मला कधीच नव्हता, पण आता माझ्या हक्काचं जे आहे ते मला मिळणार आहे. तुझा आशीर्वाद कायम असाच राहू दे. आणि मग ते दोघेजण बाहेर जाण्यासाठी निघतात. मात्र अचानक पारूचा पाय घसरतो, पण ती खाली पडणार त्याआधीच आदित्य तिला सावरतो. आणि त्याच वेळी मंदिराच्या बाहेर असणारी एक व्यक्ती त्या दोघांचा फोटो काढते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर आदित्य पारू घरी येतात. आदित्य बंगल्याच्या बाहेरच बसलेला असतो आणि आभाळाकडे बघत म्हणत असतो की देवा, खरंच मला तुझे खूप आभार मानायचे आहेत, कारण तू पारूला माझ्या आयुष्यात पाठवलं. पारू माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी खरंच खूप म्हणजे खूप आनंदात आहे. आणि त्याच वेळी पारू त्या ठिकाणी येते आणि आदित्यचं सगळं बोलणं ऐकू लागते. तर आदित्य वेडासारखा मोठमोठ्याने त्याचं पारूवर किती प्रेम असतो हे संपूर्ण जगाला ओरडून सांगत असतो. आणि त्यावेळी पारू लाजून त्याला धनी अशी हाक मारते, त्यामुळे आदित्य तर तिच्याकडे पाहतच राहतो. आणि मग ते दोघेही त्या ठिकाणीच बसतात आणि एकमेकांशी छान गप्पा मारू लागतात. आदित्य पारूला म्हणत असतो की पारू, मला खरंच कधीच वाटलं नव्हतं की मी कोणाच्या तरी प्रेमात पडेल, पण आता मी तुझी माझी लाईफ पार्टनर म्हणून निवड केली आहे. आणि ते ऐकून पारू म्हणते की हो आदित्य सर, मला कळतंय सगळं, पण मला ना खूप भीती वाटते, आपण हे सगळं देवी आईंना कसं सांगणार आहोत. तर आदित्य म्हणतो की अगं तू नको काळजी करू, मी म्हटलं ना तुला, मी सगळं काही हँडल करेल. पण पारू म्हणते की आदित्य सर, तुम्हाला का कळत नाही, देवी आईंच्या त्यांच्या होणाऱ्या सुनेकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी त्या अपेक्षांमध्ये बसत नाही. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की हो पारू, मला माहिती आहे, आईच्या तिच्या होणाऱ्या सुनेकडून खूप अपेक्षा आहेत आणि तिच्या जागी ती योग्यही आहे.
कारण तिला फक्त माझं सुख हवं आहे आणि तिला माहीत नाही की माझं सुख तुझ्यासोबत आहे. आणि जेव्हा मी तिला हे सांगेल ना तेव्हा ती आनंदाने आपल्या नात्याचा स्वीकार करेल. तू अजिबात काळजी करू नको. पण पारू म्हणत असते की आदित्य सर, तुम्हाला कळत नाही आहे का, मी या घरामध्ये फक्त एक नोकर आहे. आणि ते ऐकून आदित्य चिडून म्हणतो की पारू, तू प्लीज पुन्हा हा शब्द कधीही उच्चारू नको. अगं मला सांग, या घरातील कोणीही तुला कधी तू जे काही बोलली त्यासारखी वागणूक दिली आहे का? नाही ना. मग मी हात जोडतो तुझ्या पुढे, पुन्हा प्लीज असं काहीतरी बोलू नको. आणि त्यावर पारू हो म्हणते. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो त्या दोघांकडे बघत आनंदाने म्हणत असतो की अरे वा, आत्तापर्यंत मी जे स्वप्नात पाहत होतो ते तर आता मला प्रत्यक्षात दिसते. आणि तो त्या दोघांची नजरही काढतो. पण पारू घाबरते आणि ती पटकन तेथून निघून जाते. तर आदित्य प्रीतमवर ओरडतो. तर प्रीतम म्हणत असतो की अरे सॉरी दादा. आणि मग तो आदित्यची माफी यासाठी सुद्धा मागतो की तो प्रियाला जास्त वेळ घराबाहेर ठेवू शकला नाही. तर आदित्य म्हणत असतो की अरे काही हरकत नाही, शेवटी तुझ्याचमुळे मला पारूला प्रपोज करण्याचा कॉन्फिडन्स आला. आता फक्त आई उद्या घरी आली ना की मी तिला आमच्या नात्याबद्दल सांगणार आहे. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की दादा, तुला असं वाटत नाही का की तू खूप घाई करतोय? म्हणजे थोडा वेळ जाऊ दे ना, आपण व्यवस्थितपणे निवांत आईला सांगूयात. आणि अनुष्काच्या प्रकरणानंतर आई सतत टेन्शनमध्ये असते. पण आदित्य म्हणतो की नाही प्रीतम, मला आता जास्त वेळ घालवायचा नाही आहे. आईला बाहेरून काही कळण्यापेक्षा मी सांगितलेलं योग्य नाही आहे का? आणि माझं ठरलं आहे, मी उद्याच आईला सगळं सांगणार आहे. आणि ते ऐकून मग प्रीतम जास्त काही बोलत नाही. दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांत त्यांच्या कुलदेवीच्या मंदिरात आलेले असतात. गुरुजी त्या ठिकाणी असतात. अहिल्या त्यांना म्हणत असते की त्या दिवसापासून ना माझ्या मनात सतत भीती असते. तर गुरुजी म्हणतात की अहिल्यादेवी, काळजी करू नका, तुमची पुण्याई आहे आदित्यच्या पाठीशी, त्याला नाही काही होणार. पण एक गोष्ट नक्की की ज्या व्यक्तीकडून देवीचा अवमान झाला आहे ना, त्या व्यक्तीने देवीला शरण जायला हवं. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की हो गुरुजी, मात्र आदित्यला सतत असं मृत्यूच्या छायेत बघणं आता मला सहन होत नाही आहे. त्याच्यावरचं संकट कायमचं टळेल असा काहीतरी ठोस उपाय सांगा तुम्ही. आणि ते ऐकून गुरुजी असं म्हणतात की अहिल्यादेवी, काळजी करू नका, आदित्यवर संकट होतं पण आता ते संकट टळलं आहे. दुसऱ्याच एका व्यक्तीने आदित्यवरचं संकट तिच्या जीवावर घेतलं आहे. आणि हे ऐकून अहिल्याला आणि श्रीकांतला तर धक्काच बसतो. तर ते गुरुजी म्हणत असतात की ज्या व्यक्तीने आदित्यच्या जीवावरचं संकट स्वतःच्या जीवावर घेतलं आहे ती व्यक्ती खूप सक्षम असायला हवी. आणि तिने हे सगळं तुमच्या आणि तिचे काहीतरी जुने ऋणानुबंध आहेत म्हणूनच केले. आता आपण देवीकडे त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करूयात. आणि त्यावर अहिल्याही हो म्हणते. आणि मग ती आणि श्रीकांत त्या व्यक्तीसाठी देवीकडे प्रार्थना करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यला समजतं की आई बाबा आता घरी येण्यासाठी निघालेत. म्हणून मग तो प्रीतमला आणि सावित्रीला सांगतो की मला आज आईला माझ्या मनातलं सांगायचे, त्यामुळे तुम्ही दोघे खूप छान घर सजवा, असं वाटायला हवं की आपल्या घरी काहीतरी उत्सव आहे. आणि त्यावर ते दोघेही आनंदाने हो म्हणतात. आणि मग लगेच कामाला सुरुवातही करतात. त्यानंतर सावित्री पारूला सुद्धा खूप छान तयार करते. अहिल्यासमोर जायचं असल्यामुळे पारूही आनंदात असते. सावित्री तिची दृष्ट काढते आणि म्हणते की पारू बाळा, आता तुला तुझ्या हक्काचंच सगळं काही मिळणार आहे, तुझा संसार, तुझी माणसं. आणि ते ऐकून पारू म्हणते की हो आत्या, आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. आदित्य सरांच्या आणि माझ्या नात्याबद्दल सगळ्यात आधी तुम्हाला तर कळलं. आणि ते ऐकून सावित्री म्हणते हो बाळा, आणि तेव्हापासून माझा तुझ्या प्रेमावर विश्वास होता. तर पारू तिला सांगत असते की आत्या, आदित्य सरांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, पण आता देवी आईंच्या समोर जायची मला थोडीशी भीती वाटते. पण सावित्री म्हणते की काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आणि मग तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. सावित्री तेथून निघून जाते. तर पारूला असं सजलेलं पाहून आदित्य खूपच खुश होतो आणि तिचं कौतुक करतो. मात्र ती घाबरलेली असते. ती म्हणत असते की जर देवी आईंनी आपलं नातं स्वीकारलं नाही तर मग काय करायचं? पण आदित्य म्हणतो की पारू नको ना गं असे निगेटिव्ह विचार करू, पॉझिटिव्ह विचार कर, आई आपलं नातं नक्की स्वीकारेल, आता कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत. आणि ते ऐकून पारू हो म्हणते. आणि मग ते दोघेजण बंगल्यावर जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.